आज कितवा दिवस आहे आणि नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या? माझं नाव सुपाराम रोदाडे. उपोषणाला बसण्यापासून 3रा दिवस आहे. 1 ऑगस्टला आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. समाज कल्याणच्या कृती आराखड्यातून जो समाज मंदिराचं काम मंजूर झालेला निधी आहे तो ग्रामपंचायतने ग्रामसेवक, उपसरपंच आणि नामदेव शिंदे माणसांनी पूर्ण संगनमत करून PDOशी पण संगनमत करून आमचा निधी पूर्णपणे आम्हाला कुठलाच पूर्वकल्पना न देता इतरित खर्च केलेला आहे. आणि वेळोवेळी मी पत्रव्यवहार करून त्यांना विचारणा केल्याच्यानंतर त्यांनी जोपर्यंत त्यांची ग्रामपंचायत होती तोपर्यंत आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही. तो ग्रामपंचायत गेली, प्रशासक लागला तेव्हाच पण आम्ही दोन तीन वेळा विचारणा केल्याच्यानंतर पण त्यांनी उडवाउडीचेच उत्तर दिले. आणि नंतर परत 4-8 दिवसांनी असं सांगितलं की तो निधी आम्ही इतरित कुठंतरी खर्च केला म्हणून. आणि ते कुठल्या पद्धतीनं खर्च केला, काय केलं ही विचारणा केल्याच्यानंतर त्यांनी त्यावेळेस पण आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यावेळेस मी माहितीच्या अधिकारामध्ये ग्रामपंचायतला डॉक्युमेंट्स मागितले. ते डॉक्युमेंट्स पण ग्रामपंचायतनं दिले नाही. त्याच्यानंतर मी पंचायत समितीला BDOकडं माहितीच्या अधिकारात डॉक्युमेंट्स मागवले. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला एक पत्र दिलं BDOच्या याच्यामध्ये की ग्रामपंचायतने असा ठराव घेतला मासिक सभेमध्ये की, आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट ग्रामपंचायतने लिहून दिलं की त्या समाजाला समाज मंदिराची आवश्यकताच नाही आहे. त्या कारणास्तव आम्हाला हे निधी कुठंतरी अतिरिक्त वापरण्यासाठी काम हे परमिशन द्यावं. आणि त्याच्यामध्ये असा पण ठराव त्यांनी ग्रामपंचायतने घेतला की आम्ही दुसरं कामाला परमिशन देतो म्हणून खोटा ठराव तयार केला. त्याच्यावर आमच्या खोट्या सह्या घेतल्या आहेत. माझं पण स्वतःचं नाव टाकले, माझ्या वडिलाचं पण चुकीचं नाव टाकले, माझ्या भावाचं नाव टाकले. त्याच्या पण त्यांनी स्वतः कुठं सह्या केल्यात, फ्रॉड सह्या आहेत ते पूर्णपणे. त्याची माझ्याकडे लिगली प्रूफ आहे. या पत्रामध्ये स्पष्ट ग्रामपंचायतीने असं लिहून दिले गेले त्या समाजाला समाज मंदिराची आवश्यकताच नाही आहे म्हणून. हा ठरावाप्रमाणे हा ठराव ज्या संबंधित घेतला याची प्रोसिडिंगची कॉपी द्यावी ग्रामपंचायतने आम्हाला. आणि हा ठराव याच्या पूर्ण याची डिटेल हा सिद्ध करून दाखवा कुठल्या बेसवर आणि कुठल्या GRच्या प्रमाणे हे काम बदललं आणि कुठल्या GR प्रमाणे हे ठराव ग्रामपंचायतने घेतलं. याच्यावरती जे सह्या आहेत ही सही आहे, ही नामदेव शिंदेची सही आहे. आणि ही सही 100% फ्रॉड आहे. नामदेव शिंदे हा एक गावातला नागरिक आहे, तो कुठल्या पदावर नाही, काही नाही. जोपर्यंत नामदेव शिंदेवर 120चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमची एक समोरची स्टेप आम्ही सांगणार नाही प्रतिवेळी. कारण की हा गावातला नागरिक आहे. फक्त हा ठरावावर सह्या करतो नामदेव शिंदे, वकील साहेब, उपसरपंच आणि ग्रामसेवक या ठिकाणीच मिळून हे सगळं कारस्थान केलं. जातीपूर्वक हे समाजाची दिशाभूल आहे. आणि 100% यांच्या मनामध्ये आमच्या समाजाविषयी जातीवाद आहे. प्रशासनाकडनं काय तुमची अपेक्षा आहे? प्रशासनाकडून माझ्या जे उपोषणामध्ये या सगळं आम्हाला पाहिजे तसे उत्तर दिले नसल्यामुळे शेवटी आम्हाला नाईलाजाने उपोषणाला बसावं लागलं. आणि या माझ्या उपोषणामध्ये 4 मागण्या आहेत प्रमुख. जोपर्यंत माझ्या प्रमुख मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही. नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या? माझ्या 4 मागण्या आहेत. माझी पहिली मागणी आहे की समाज मंदिराच्या जागेवरचे जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण हटवून नमुना नंबर 8 प्रमाणे जागा मोकळी करून देण्यात यावी. दुसरी माझी अशी मागणी आहे की समाज कल्याणच्या याच्या आराखड्यातून जे काम मंजूर झालेलं आहे कृती आराखड्यामधून ते काम तात्काळ त्यांनी चालू करावं. आणि दुसरी मागणी अशी आहे की ग्रामसेवकांनी लोकप्रियतेचे नेते साहेब रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात यावं. आणि चौथी माझी मागणी अशी आहे की जे या निधीच्या गैरव्यवहारामध्ये जे कोणी ग्रामपंचायतीचे जे सर्व सदस्य जे सामील आहेत त्यांच्यावरती अनुसूचित जाती अनुसूचित जमातीप्रमाणे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा. जोपर्यंत माझ्या 4 प्रमुख मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी इथून कधीही उठणार नाही. ग्रामपंचायतमधील जे सदस्य आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कोणी आज 3रा दिवस आहे म्हणताय, तर कोणी तुमच्या भेटीसाठी कोणी आले का? आतापर्यंत माझ्या भेटीला कुणीही आले नाही ग्रामपंचायत.